लाईफचा थोडासा एक मेसेज द्यायचा प्रयत्न करतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मूल जेव्हा लहान असतं, एक लहान मूल आपण इमॅजिन करू आणि त्या मुलाच्या समोर एक खेळणं आहे आणि एक 2000 रुपयाची नोट आहे. आपण त्या मुलाला सजेस्ट करतो लांबून की अरे ती 2000ची नोट उचल, पण ते मूल मात्र वारंवार त्या खेळण्याकडे जात आहे. पॅरेंट सजेस्ट करतात ते. आपण म्हणतो 2000ची नोट उचल कारण आपल्याला माहिती आहे की ती खेळणं 50 रुपयाचे आहे. ते 50 रुपयाचं खेळणं घेण्यापेक्षा जर 2000ची नोट घेतली तर त्या नोटेमध्ये अशी 20 जरी खेळणी घेतलीस तरी 20 खेळणी तू घे, 1000 रुपये मी ठेवते. सो हा प्रॉफिटचा बिझनेस आहे. पण त्या मुलाला कळत नाही की हे लोक असं कागदाकडे का मला कागद वगैरे उचलायला सांगतात, कारण इकडे जे काही दिसतंय ना ते मूव्ह होत आहे, कलरफुल आहे, त्यात लाईट वगैरे येते, म्युझिक येते, इतकं सगळं छान मला सोडून हे लोक काय सांगतात की ही कागदाची काहीतरी कपटा तुकडा आहे तो उचल. सी जनरली सेम आपण पण आपल्या लाईफमध्ये थोडंसं करत नाही आहोत का? जसं त्या मुलाला त्या क्षणाला काही गोष्टींचं ज्ञान नाहीये म्हणून त्याला वेगळ्या गोष्टीकडे आकर्षण वाटतंय, सेम आपण पण म्हणजे एक तुम्हाला कव्वाली माहिती असेल की याद रख सिकंदर के हौसले तो आली थे, जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे, कल जो तन के चलते थे अपनी शान शौकत पर, क्षमा तक नहीं चलती आज उनके तुर्बत पर, अदना हो या आला हो सबको लौट जाना है, मुफलिस हो तमंगर का कब्र ही ठिकाना है. तो आज समझ ले कल ये मौका हाथ ना तेरे आएगा, वो गफलत के नींद में सोने वाले धोखा खाएगा. म्हणजे नक्की तेव्हा तो मुलगा जसा एका गफलत मध्ये, ती आपल्या दृष्टीने गफलत आहे ना की 2000ची नोट सोडून तो खेळणं उचलतोय, सेम हा कोणीतरी कव्वाली सांगणार आपल्याला सांगतोय की वो गफलत के नींद में सोने वाले तू कभी ना कभी धोखा खाएगा, आज तू गलत चीजों को चुन रहा है, आज समझ ले. मग नक्की हे आज समजले तर काय समजायचं आहे? तर त्यासाठी मला एक संस्कृतचा श्लोक आठवतो की त्या श्लोकात असं म्हटलंय की धनानी भूमौ पशवश्च गोष्ठे भार्या गृहद्वारे जनस्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एका. म्हणजे आयुष्यभर आपण बऱ्याच काही गोष्टी गोळा करण्यासाठी इथे तिथे धावत पळत असतो. आपली सगळी एनर्जी, बुद्धी सगळं आपण त्या गोष्टींमागे टाकतो, जसा मुलगा त्या खेळण्याच्या मागे टाकत होता तसं. पण ह्या सगळ्या गोष्टी काय होतात तर धनाने भूमव, तुम्ही मिळवलेला पैसा सगळ्या जमिनीत, कारण जुन्या काळी लोकांचं जमिनीत पैसा भरून ठेवायचा, बँक नव्हत्या. पशवश्च गोष्टी, तुम्ही जे काही पशु वगैरे संपत्ती त्या काळी मानली जायची ती गोठ्यात राहते. आजकाल आपण म्हणू धनानी बँकव कारव पार्किंग प्लेस तिथे राहते. भार्यागृहाद्वारे, ज्या वाईफला आपण लाईफ पार्टनर समजतो ती घराच्या दारापर्यंतच असते. जनस्मशाने, ज्यांच्यासाठी अख्खा आयुष्य गेलं असते, लोक स्मशानापर्यंत येता पण काय काय बोलत येतात ते ऐकायला जर आपल्याला मिळालं तर मजा. बरं, देहश्चितायाम, ज्या देहाला आपण समजत असतो तो चितेपर्यंत. मग परलोक मार्गे काय येतो नेमकं, त्याच्या पुढे काय येतं आपल्या बरोबर, तर त्याच्यामध्ये असं म्हटलंय परलोक मार्गे कर्म अनुगो गच्छति जीव एका. जीव जातो आणि तो जीव कशाच्या अनुसार जातो तर कर्माच्या अनुसार जातो. कारण ही पूर्ण युनिव्हर्स जर आपण बघितली ना तर असाच जातो. तुम्ही म्हणाल पण हे जीव बीव काय माहिती, आम्ही सगळ्या मानत नाही, जातो बितो, सगळं जे काय ते इथेच आहे, खा प्या मजा करा. बरं, यावत जीवित सुखम जीवेत ऋणं कृत्वा तदं पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. कुठे पुढे येणार आहे एकदा भस्मीभूत झाल्यावर? तर हे आपल्याला असं वाटतं, पण सगळ्यांना माहिती आहे की आपण सायन्स मानतो आणि आपला जीव किंवा जे काही आपण जातो, म्हणजे फॉर एक्झाम्पल उद्या तुम्हाला कळलं मी गेलो, तुम्ही आला तर आज जे काही समोर आहे ते सगळं तिथे असणार, पण डोळे असणार पण तुम्हाला बघू शकणार नाही, हात असणार पण तुम्हाला हँडशेक नाही करू शकणार, पाय असणार पण 4 जणांच्या खांद्यावर जावं लागणार. म्हणजे सगळं आहे पण ते काम करत नाही. काय गेलं नेमकं, जसं आज इथे थंडावा एसी देतोय, आपण म्हणतो थंडावा एसी देतो, उजेड लाईट देतो, बरोबर, चित्र टीव्ही दाखवतो, पण इलेक्ट्रिसिटी गेली तर सगळ्या गोष्टी आहेत पण काही करू शकत नाही. मग नक्की टीव्ही दाखवतो चित्र की इलेक्ट्रिसिटी दाखवते? ती एनर्जी जी टीव्हीच्या मधून वाहते ती दाखवते चित्र, एनर्जी दाखवते. सेम आपण पण डोळ्याने बघतो ध्वनी परिसतो, कानी परिसालतो, जिव्हेने रस चाखतो, मधुरही वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाल काम करतो, विश्रांती गावया घेतो, झोप सुखे फिरून उठतो. हे सगळं जे काम करतो ही ईश्वराची देव, ती एनर्जी आपल्यामधून काम करते. मग जाते ती काय जाते, ती एनर्जी जाते, आणि ती एनर्जी जाते तर कशाच्या अनुसार जाते, कारण एनर्जी इज नायदर क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉयड, इट कॅन ओनली ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. बरोबर, म्हणजे आपण जे संपलो नाही, ती एनर्जी कुठेतरी ट्रान्सफर होते. मग ट्रान्सफर अशीच रॅन्डम कुठेही होते? तर आपलं शरीर जरी बघितलं तरी आपल्याला कळतं इतकं परफेक्ट शरीर ज्या निर्मात्याने बनवले तो असंच काही रॅन्डम क्रिएट नाही करणार, कॅओटिक क्रिएट नाही करणार. मग कशाच्या अनुसार जाते ती एनर्जी? तर त्या श्लोकामध्ये म्हटलंय ती एनर्जी जाते कर्म अनुगो गच्छति.
कर्मांच्या अनुसार त्याला पुढची गती मिळते. मग मला सांगा, आपण हे जे गफलत मध्ये आयुष्यभरात आपली कर्म बिघडवून उलटी सुलटी कामं करून हे सगळं गोळा करण्याच्या मागे लागतो, जे इथेच राहणार आहे, शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट आहे, आज कमवलं आज खाल्लं मज्जा केली, बरोबर ना, पण ही इन्व्हेस्टमेंट पुढच्या सगळ्या मार्गाला कोणतं नक्की कामाला येणार आहे, कशाच्या नुसार पुढची गती मिळणार आहे, तर कर्मांच्या अनुसार ना. म्हणजे मग आपल्याला सगळ्यात जास्त जर काळजी घ्यायची असेल तर कुठल्या गोष्टींची घेतली पाहिजे, हे सगळं करू पण काय सांभाळून, कर्म सांभाळून, कारण ती आपल्या दूरच्या प्रवासात आपल्या बरोबर राहणार आहेत, येणार आहेत, बरोबर. तर माझं सगळ्यांना तेच सजेशन असतं की आपण सगळ्यांनी त्या कर्मांचा व्यवस्थित सांभाळ करूया आणि उलटी सुलटी कामं करून हे सगळं फिजिकल आणि टेम्पररी गोष्टी मिळवण्याच्या मागे आपण नाही लावूया. थँक्यू.